विचार करा की एक रिक्षा ड्रायव्हरचा मुलगा 7व्या इयत्तेत शिकतोय. घरात असलेल्या पैशांच्या चणचणीमुळे त्याला एका दुकानात नोकरी करावी लागते. आता अशा त्याच्या स्वप्नांचं काय होणार? सर्वसाधारणपणे अशा परिस्थितीमध्ये कुणालाही निराशेचा वेढा बसतोच. पण आपल्या पुढच्या आयडियाबाजने निराशेला नाही निवडलं, त्याने निवडलं आशेला. जो आज स्वतः नोकरी करत नाहीये, तर आपल्या बिझनेसच्या थ्रू दुसऱ्यांना नोकऱ्या देत आहे. चला ऐकूया स्ट्रगल पासून सक्सेस पर्यंतची ही स्टोरी, जिला ऐकवायला येत आहे मुंबईहून हर्ष वाधवानी. हॅलो. हॅलो हॅलो. हाऊ आर यू सर? आमच्या या मंचावर तुमचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. तुमच्या पिचसाठी तुम्ही तयार आहात? येस सर. गुड लक. थँक्यू. नमस्ते टायटन्स. दररोज तुम्हाला फाउंडर्स तुम्हाला ग्रोथ नंबर दाखवतात, पण मी आज तुम्हाला आणखी एक नंबर दाखवायला आलो आहे, जो तुमच्या एक्सेल शीटमध्ये नाही, तुमच्या पोस्चरमध्ये लपलेला आहे. एक सामान्य माणूस आपल्या आयुष्याची 12 वर्ष फक्त आणि फक्त बसूनच घालवतो. म्हणजे जेवढा वेळ तुम्ही तुमचा बिझनेस बनवण्यात लावला आहे, तेवढाच आपल्या खुर्चीबरोबर रिलेशनशिप गोल्स बनवण्यात. आता टायटन्स, खरं सांगा, काय तुमची खुर्ची तुम्हाला सपोर्ट करत आहे की तुम्ही तिला? एक्झॅक्टली. सिटिंग इज द न्यू स्मोकिंग. आणि ज्या जागेवर तुम्ही बसून डील्स साइन करत आहात, तीच जागा तुम्हाला आजारी नाही, खूपच जास्त आजारी करू शकते. रोज 8 तासापेक्षा जास्त बसणाऱ्या लोकांमध्ये हा लाईफस्टाईल डिझीजचा रिस्क खूपच जास्त वाढत चाललाय. सगळ्यांना पाहिजे सीईओ ची खुर्ची, हो ना? सगळ्यांना पाहिजे सीईओ ची खुर्ची, पण त्याच खुर्चीने तुमच्या कमरेची व्हॅल्युएशन कमी केली आहे. ताठ बसलात तर सरळ विचार कराल, नाहीतर आयडिया पण गिल्टमध्ये आणि इन्व्हेस्टर पण गिल्टमध्ये. आज एक योग्य खुर्ची तुमचा बिझनेस पण सरळ करू शकते आणि लाईफ पण. यासाठीच आम्ही घेऊन आलो आहोत वर्गो. वर्गो इज दॅट वन चेअर ज्यात ऍडजस्टेबल हाईट, ऍडजस्टेबल लंबर सपोर्ट, ऍडजस्टेबल आर्म रेस्ट सारखे सगळे फीचर्स आहेत, ज्याने तुमची बॅकच नाही तर मूड पण स्ट्रेट होईल. आमचं मिशन आणि विजन इज टू मेक इंडिया सिट राईट, आणि आमची अपेक्षा आहे 2 crores इन एक्सचेंज ऑफ 6.66% इक्विटी. तर काय टायटन्स, आज आमच्या बरोबर या मिशन मध्ये तुम्ही सोबत याल? थँक्यू. वेल डन हर्ष. थँक्यू सर. हर्ष, आम्हाला तुमच्याबद्दल काहीतरी सांगा ना. तुमची जर्नी कधी सुरू केली, कसं काम सुरू केलं? येस, मी माझं करिअर जीवनात खूप अर्ली स्टार्ट केलं होतं. जेव्हा मी स्कूलिंग करत होतो, तेव्हा मी माझं करिअर 2000च्या सॅलरीमध्ये एका स्टेशनरी शॉपमध्ये काम करून सुरू केलं होतं. आणि आमच्या घरी सुरुवातीपासूनच फिनान्शियल क्रायसिस राहिलेत, आणि माझे डॅड एक ऑटो ड्रायव्हर आहेत आणि आजही ऑटो ड्राईव्ह करतात. बालपणापासूनच इवन ऑन्ट्रप्रिनरशिप करायचा किडा होता माझ्यात. त्याच्याच दरम्यान एक काम करता करता एका स्टार्टअप मध्ये काम करण्याची मला संधी मिळाली, आणि त्याच स्टार्टअप मध्ये मी ॲज अ ऑपरेशन एक्झिक्युटिव्ह जॉईन केलं. तिथे मी सगळ्या गोष्टी शिकलो. मग ती कंपनी एका टाइम नंतर ॲक्वायर झाली. मग जशी ती कंपनी ॲक्वायर झाली, मग त्यानंतर मी विचार केला की आज संधी मिळाली आहे आणि टाइम पण आहे आणि एक्सपिरियन्स पण आहे, तर स्वतःच सुरू करूया. आणि मग काही काळानंतर मी स्वतःचं स्टार्टअप सुरू केलं. हे स्टार्टअप मी यासाठी केलं कारण मला प्रोडक्टची अंडरस्टँडिंग आहे, मला कन्झ्युमरची चांगली ओळख आहे, वेंडर रिलेशनशिप बनली होती याच स्पेसमध्ये काम करत असताना. तर यासाठी आम्ही हे वर्गो सुरू केलं, टू मेक इंडिया सिट राईट.